का नको, बोललंच पाहिजे. लोकशाहीत बोललं पाहिजे. काम ज्यांनी केलंय त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, त्याला न्याय दिला पाहिजे. साहेबाला काय कमी आहे? काय साहेबाचं गुतलंय? टिपी जळाली का? साहेबाचा बांधारा भरला नाही का? साहेबाला अरे गुरुवारी लाईट चालू राहती तेव्हा तुम्ही कांदा लाविता. कुठल्या पक्षात जायचंय, काय करायचं हा निर्णय त्यांचा आहे. पण त्यांनी अहोरात्र तुमच्या करता केलंय आणि तुम्ही त्यांच्याकरता जर प्रसंग आला तर नाही केलं, हा कृतज्ञपणा ठरल असं मला वाटतं. आमची जी कमिटमेंट झाली, साहेब या वयामध्ये डोळ्यातून अश्रू घालतात आणि आपण उघड्या डोळ्यांनी पाहता, अजिबात पाहू नका. गट तुमचाच आहे, साहेबांचा आहे. साहेबांच्या पाठीमागे मोठ्या संख्येने उभं राहा. कोण येईन जाईन काय तो प्रश्न वेगळा, पक्ष हा राहिलाच नाही. सकाळी हा, दुपारी दुसरा, तर तिपारी तिसरा. नेते सगळेच हे आपले, त्यांनी काम केलं, त्यांना नाव ठेवण्याचा अधिकार नाही. पण अन्याय आपल्यावर जर होत असेल तर त्याला न्याय मागा. आणि साहेब तुम्ही निर्णय ते जाहीर करून टाका. सगळी मंडळी तुमच्या पाठीमागे उभं राहतील. परत एकदा टाळ्या वाजून साहेबांना त्या ही कळकळीची विनंती करतो. अधिक बोलले असं वाटायला लागलं, पण आणखीन तासभर बोलावं असं वाटतंय. कारण अन्यायाची